7वी स्कॉलरशिप विषय इंग्लिश दिवस 7वा आणि आजचा आर्टिकल आहे द. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ए आणि ॲनबद्दलची माहिती घेतलेली आहे आणि आजचं तिसरं जे आर्टिकल आहे ते आहे द विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. द कुठे वापरायचं आहे तर सगळ्यात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे की द हा डेफिनिट आर्टिकल आहे. एखादी विशिष्ट स्पेसिफिक व्यक्ती असेल, वस्तू, ठिकाण किंवा सर्वांना माहीत असलेल्या गोष्टीसाठी द वापरला जातो. आता दचा वापर कधी करावा? एकमेवा द्वितीय म्हणजे युनिक एखादी गोष्ट असेल तर, उदाहरणार्थ द सन आहे, द मून आहे, द अर्थ आहे. या गोष्टी आपल्यासाठी एकमेव आहेत. म्हणजे विश्वामध्ये युनिवर्समध्ये असंख्य सूर्यासारखे तारे असतील, पण आपल्यासाठी सूर्य एकच आहे म्हणून द सन. पृथ्वीसाठी चंद्र एकच आहे त्यामुळे मून. पृथ्वी आपल्या सगळ्यांसाठी एकच आहे त्यामुळे अर्थ. प्रसिद्ध इमारती, नद्या, पर्वतरांगा, द ताजमहल, द गंगा, द हिमालयाज. वास्तविक विशेष नामांच्या आधी आर्टिकल्स लावत नाही. उदाहरणार्थ अ बॉय येतं पण अ महेश असं येत नाही. पण ज्या प्रसिद्ध इमारती किंवा ज्या प्रसिद्ध गोष्टी आहेत त्यांच्या नावाच्या आधी मात्र द आपण वापरू शकतो. आणि आधी उल्लेख केलेल्या नाऊनसाठी, तसं उदाहरणार्थ आय सॉ अ डॉग, इथे डॉग हे नाऊन आहे आणि द डॉग वॉज बार्किंग. आता हे आपण त्याच डॉगबद्दल बोलतो आहे ज्या डॉगचा उल्लेख आधीच्या वाक्यामध्ये आला, म्हणून सुरुवातीला अ डॉग आणि नंतर द डॉग. फोर्थ वन इज सुपरलेटिव्ह डिग्री. डिग्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. जसं की गुड ही पॉझिटिव्ह आहे, बेटर ही कंपॅरेटिव्ह आहे आणि बेस्ट ही सुपरलेटिव्ह आहे. त्यामुळे जिथे जिथे तुम्ही सुपरलेटिव्ह वापरणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या आधी द लिहावं लागेल. द बेस्ट. तसं जसं की द टॉलेस्ट बॉय, द बेस्ट स्टुडंट, द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर. याच्या आधी तुम्ही द लावणार आहात कारण या सगळ्या सुपरलेटिव्ह डिग्रीजमधली ही वाक्य आहेत. त्यामुळे जेव्हा आपण डचा विचार करतो त्यावेळेला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 4 गोष्टी. ती वस्तू एकमेवा द्वितीय असायला पाहिजे, त्याच्या आधी तुम्ही द वापरू शकता. प्रसिद्ध इमारती, नद्या, पर्वतरांगा यांच्या नावाच्या आधी द वापरता येऊ शकतं. आणि आधीच्या वाक्यामध्ये आधी उल्लेख केलेलं जे नाऊन आहे तेच नाऊन जर आपण परत वापरणार असू तर त्या ठिकाणी तुम्ही द वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप सराव विषय इंग्रजीच्या आजच्या 7व्या दिवशी आपण आर्टिकल्सपैकी द हे शेवटचं आर्टिकल त्याचा आपण अभ्यास केला. या तिन्ही व्हिडिओजमधनं ए, ॲन आणि द विषयी पुरेशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. याच्यामधले जे महत्त्वाचे भाग वाटत आहेत त्याच्यासाठी तो व्हिडिओ पॉज करून त्याच्या नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि ए, ॲन, द तुमच्या वाचनामध्ये, पुस्तकात असेल किंवा अन्य तुम्ही काही वाचत असाल, ज्या ज्या ठिकाणी ए, ॲन आणि दचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी आपल्या ह्या नियमांना धरून ते वापर आहेत का हे चेक करायचा प्रयत्न करा. तुमच्या लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये ए, ॲन आणि दचा वापर करण्याचा प्रयत्न करा नियमानुसार. आणि अशा पद्धतीने तुम्ही आर्टिकलचा हा जो भाग आहे त्याच्यावरती मास्टरी मिळवू शकता. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.